वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माणसाच्या जीवनामध्ये आचाराला प्राधान्य आहे. आचार परमं ज्ञानम, आचार परमं तपः. आचार श्रेष्ठ तप, आचार ज्ञान आहे. आचारात किन्न साध्यते, आचारामध्ये काय साध्य होणार नाही, अर्थात सर्व साध्य होणार आहे. मानवी जीवनामध्ये आचरणाला महत्व आहे, बाकी इतर जीवनामध्ये आचरणाला तसं महत्व नाही. इतर जीवनाकडून आचरणाची अपेक्षा सुद्धा नाही. स्नान दान तपोवस्था वस्त वीर्य संस्कार कर्मभि मत्स्मृत्याचात्मन शौचम शुद्ध कर्माचरे द्विजः. एकाच स्कंदावर नाथरायण लिहिलेली टीका, त्याचं समग्र चिंतन या ठिकाणी चालू आहे. आणि त्यातील माझ्या भागाला आलेला जो भाग आहे तो प्रस्तुत आपल्या पुढे उच्चार केलेला श्लोक, तिथून पुढचं चिंतन. शुद्धीचा विषय चालू आहे. माणसाच्या जीवनामध्ये पावित्र्य पाहिजे. पावित्र्य हा माणसाच्या जीवनाचा अत्यंत मोठा असा ठेवा आहे. आपला जो विषय या ठिकाणी, तो विषय प्रत्येक ओवीचा शब्दशः अर्थ सांगायचा आणि या ओव्या पूर्ण करायच्या असा विषय असल्यामुळे अधिक विस्ताराने आपल्याला बोलता येणार नाही, तशी बोलण्याची परवानगी नाही. तरी पण प्रस्तुत असलेल्या विषयाची संपूर्ण प्रस्तावना म्हणून आपल्या पुढे काही भाग सांगावा लागेल. माणसाच्या जीवनामध्ये आचाराला प्राधान्य आहे. आचार परमं ज्ञानम, आचार परमं तपः. आचार श्रेष्ठ तप, आचार ज्ञान आहे. आचारात किन्न साध्यते, आचारामध्ये काय साध्य होणार नाही, अर्थात सर्व साध्य होणार आहे. मानवी जीवनामध्ये आचरणाला महत्व आहे, बाकी इतर जीवनामध्ये आचरणाला तसं महत्व नाही. इतर जीवनाकडून आचरणाची अपेक्षा सुद्धा नाही. मानवी जीवनामध्ये जो आचार आहे, ते आचाराचे काही भाग आहेत. एक पहिला भाग आहे तो म्हणजे शास्त्राला अनुसरून वागणं. शास्त्र म्हणेल जे सांगावे. दुसरा भाग आहे तो शिष्टाचार. एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती, तेची आचरती सामान्य सकळ. हा शिष्टाचार आहे. तिसरा भाग आहे श्रेष्ठाचार. शिष्टाचारामध्ये व्यवहारात ज्याला आपण मानतो त्यांचं अनुकरण आहे. श्रेष्ठाचारामध्ये परमार्थामध्ये आपण ज्याला मानतो त्यांचं अनुकरण आहे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, हा श्रेष्ठाचार आहे. त्याच्यानंतर एक आहे सदाचार. सदाचार हा सत्यनिष्ठेनं होतो. आणि पाचवा आचार आहे त्याचं नाव शौचाचार. आपण शास्त्राप्रमाणे वागावं, संताप्रमाणे वागावं, वडीलधाऱ्या माणसांच्या प्रमाणे वागावं, सत्याला अनुसरून वागावं आणि शौच प्रधान वागावं. पाठीमागच्या 4 गोष्टी असतील समजा, ज्याच्यामध्ये शास्त्र, श्रेष्ठ, शिष्ट आणि सत्य, पण 5वं नसेल. माणसाच्या जीवनामध्ये शौचाचार नसेल तर बाकीच्या पाठीमागच्या 4 क्रिया व्यर्थ गेल्या असं नाहीत, परंतु सामान्य माणसानं ज्यांचं अनुकरण करावं अशा दृष्टीने त्या क्रिया सफल नाहीत.
श्रीमद भागवतामध्ये वृषभदेवांचं चरित्र आलेलं आहे. वृषभदेवानी अत्यंत सुंदर असं राज्य केलं. राजधर्माचा एक सुंदर असा लोकांच्या पुढे आदर्श निर्माण केला. योग्य काली त्या राज्याचा त्याग केला. वनामध्ये गेले, वनामध्ये सिद्ध अवस्थेत राहिले. त्यांची शेवटची जी अवस्था आहे ती भयानक आहे. वृषभदेवांची शेवटची अवस्था अत्यंत भयानक आहे. त्यांनी वस्त्रादिकांचा त्याग केला, गमनागमनाचा त्याग केला, खाद्याचा त्याग केला. एका ठिकाणी पडून राहिले. पडल्यानंतर मलमूत्र विसर्जनाच्या क्रिया ते सतत तशाच करत असत आणि लहान मुलाप्रमाणे त्याच मलमूत्रामध्ये ते लोळत असत. असा काहीसा त्यांचा भाग आहे. पण भागवतामध्ये वर्णन असं आहे की त्यांच्या मलमूत्राची दुर्गंधी येत नव्हती, त्याला सुगंध येत होता. त्याचं कारण ते सिद्धाचं आचरण आहे, सामान्याचं नव्हे. सामान्यांच्यासाठी आता जे 5 प्रकार मी सांगितले ते 5 प्रकार सामान्यांच्या जीवनात पाहिजेत. आपण सिद्ध नव्हे. सिद्धाला शास्त्र कोणतंही बंधन करत नाही. किंबहुना सिद्धाच्या ज्या क्रिया होतात त्या क्रिया देहाभिनिवेशन होतच नाहीत. मुळात देहाभिनिवेशन होत नाही, त्यांना देहाभिनिवेश नसतो. देहाचा आणि त्यांचा संबंधही नसतो. म्हणून सिद्धासाठी हे नियम नाहीत. हे नियम साधकासाठी आहेत, सामान्यांच्यासाठी तर आहेतच आहेत. सध्याच्या काळात शौचाचाराचं महत्त्व इतकं लुप्त झालंय की आळंदीसारख्या एक श्रीमद भागवताचं सत्र आरंभलेल्या एका सत्रामध्ये आपण चिंतन करतोय. त्या चिंतनामध्ये तो भाग सांगणं ठीक आहे, या 4 भिंतीच्या पलीकडे तो भाग सांगणं सुद्धा चुकीचं असं झालेलं आहे. तुका म्हणे कोटे ठेवावा विटाळ, स्नानेची निर्मळ व्हावया. एकच प्रमाण आहे तुकोबारांचं. तुकोबाराय सांगतात सध्याच्या लोकांना विटाळच नाही त्या विटाळ अखंड सोहळा या दृष्टीने नाही बरं का. काय विटाळ सांगावा की स्नानानं निर्मळ होण्यासाठी विटाळ कुठं आहे. पण परत सांगितलं की या ठिकाणी अधिक वेळ घेणं चांगलं नाही. 10-5 ओव्या जर शिल्लक राहिल्या तर त्यामुळे आपण जे सध्याचं चिंतन करतोय ते चिंतनच त्याला कारण ठरणार आहे. पण अधिक वेळ घेत नाही आपला. पण एक जाता भाग सांगतो. पुराणामध्ये नलराजाची कथा येते. नलराजा बाहेर दिशेला गेला. तिकडून आलं तर त्याने स्वच्छ हातपाय धुतले तर ते हातपाय धुताना त्याच्या पायावरची हरभऱ्या एवढी जागा कोरडी राहिली. तेवढ्या संधीची वाट बघून कलीने त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि नलराजाला जुगार खेळण्याची दुर्बुद्धी झाली. अशी पुराणामध्ये कथा आहे की नलराजाच्या शरीरावरचा पायावरच्या घोट्यावरचा हरभऱ्या एवढा भाग उघडा राहिला. तेवढी पवित्र जागा बघून कली आत शिरला असं सांगतात. सध्याच्या काळामध्ये ही गोष्ट सांगायची कुणाला हा प्रश्न पडलाय. ज्याला सांगायची कमीत कमी तो शौचाला पाणी तर नेत असला पाहिजे ना, मग त्याला सांगितलं. ज्याला शौचाला पाणी लागत नाही त्याला ही गोष्ट काय सांगावी, जागा किती उघड राहील असेल. असो, शौचाचाराला महत्व आहे आणि त्या शौचाचाराचं महत्व या ठिकाणी चालू आहे. स्नान, दान, तपो, अवस्था, वीर्य, संस्कार, कर्मभी. भगवान सांगतात स्नानानं, दानानं, तपानं, अवस्थेनं, वीर्यानं आणि संस्कारांनी कर्माच्या द्वारा मत्स्मृत्या म्हणजे माझं स्मरण करू. आत्मनः शौचम शुद्ध कर्माचरे द्विजः. द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे शहाणा, शहाणा म्हणजे विद्वान नव्हे शहाणा. याचा अर्थ असा आहे की मनुष्यत्वाला प्राप्त झालेला. संस्कारात द्विज उच्यते. शहाण्या माणसानं काय करावं, माझं स्मरण करावं आणि स्वतःला शुद्ध करावं
आणि शुद्ध करून आचरण कर्माचं करावं। गर्भादानादी अन्नप्राशन, या ठिकाणी कर्म म्हटल्यानंतर गर्भदान, गर्भादानापासून सुरुवात आहे। आता ते जास्त सांगायचे काही कारण नाही, कारण तो विस्तृत आहे। गर्भादानादी आपल्या 16 संस्कारामधला पहिला संस्कार आहे गर्भादान। गर्भादानापासून माणसाच्या जीवनाची सुरुवात होते। गर्भादानाची क्रिया अन्नप्राशन म्हणजे अन्न खाण्यापासून, बाल्यावस्था, चौल, चौल म्हणजे व्रतबंध, कुमारावस्था, ब्राह्मणपण उपनयने, चौल म्हणजे शेंडी, उपनयन संस्कार, कर्मभूमिके लागी स्नान, कर्मासाठी स्नान, द्रव्यशुद्धी लागी की जे दान, कर्मासाठी स्नान लागतं, द्रव्यशुद्ध दान लागतं, वैराग्या लागी तपदान, वैराग्यासाठी तप लागतं, कर्माचरण जडत्व त्याग। प्रत्येकाची कारणं सांगतात ना महाराज। कर्माचरण करण्यासाठी जडत्व त्याग, हे जडत्वाच्या त्यागासाठी कर्माचरण, माझी या भजनी दृढबुद्धी। भगवान सांगतात माझ्या ठिकाणी दृढबुद्धी पाहिजे, त्या नाव जाण वीर्यशुद्धी, ही वीर्यशुद्धी आहे। माझे निस्मरणे चित्तशुद्धी, म्हणजे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी दृढबुद्धी हीच वीर्यशुद्धी आहे, आणि भगवान स्मरण ही चित्तशुद्धी आहे। जानत शुद्धी उद्धवा, ऐसे या विधी, ब्राह्मण जे का सुबुद्धी, सबाय पावाव्या शुद्धी, वेद उपपादी स्वकर्मे। वेद स्वकर्मानं आपल्याला हे सगळं उपपादन करतो, आपल्याला सगळं सांगतो। जे सुबुद्ध ब्राह्मण आहेत, म्हणजे बुद्धिमान नव्हे, बुद्धीवर आवड झालेले, सबाह्य पावावया शुद्धी, अंतर्बाह्य शुद्धीसाठी वेद यानं हे स्वकर्म सांगतो। मंत्रस्य परिज्ञानम कर्मशुद्धी मदर्पणम संपद्यते षड्भिर अधर्मस्तु पर्यायः। या श्लोकामध्ये भगवंतांनी धर्म आणि अधर्म सांगितलेला आहे। नेहमी लक्षात ठेवा, धर्म आणि अधर्म हा शब्द आपल्या जीवनामध्ये सातत्याने येतो। बरं, सध्या जगामध्ये धर्म नावाचा महाभयंकर शब्द, जो की लोकांचं जीवन उद्ध्वस्त करून चाललेला आहे, महाभयंकर शब्द धर्म। वेळ प्रसंगी त्या उद्ध्वस्तेला जसे अन्य धर्मीय कारण आहेत, तसे आपण सुद्धा कारण आहोत। ज्या धर्माच्या बाबतीत बाहेर जो दंगा चाललाय तो धर्म इथं नाही। मानवी जीवनामध्ये धर्माचा संबंध आहे माणसाचं कर्म आणि अकर्म, बाकी काही नाही। कसं वागावं हा धर्म आहे, कसं वागू नये हा धर्म आहे। कसं वागावं याच्यासाठी 6 भाग सांगतात। मंत्र, ज्ञान, कर्मशुद्धी, हे याच्या द्वारा भगवान सांगतात काय केलं पाहिजे। मंत्रशुद्धी, मंत्रार्थ ज्ञाने, मंत्रार्थ ज्ञानानं मंत्रशुद्धी होते, नुसती म्हणून होत नाही। ओम भूर्भुवः स्वः म्हटल्यावर मंत्रशुद्धी नाही, लक्षात ठेवा। अशौचा जपू नये। एखाद्या दारुड्यानं जर गायत्री मंत्र म्हटला तर त्याची सिद्धी होणार नाही काय अजिबात। का सिद्धी होणार आहे? तो अपवित्र आहे ना। दारू पिलेल्या अवस्थेमध्ये, अशुद्ध कर्म केलेल्या अवस्थेमध्ये, शौचाला जाऊन आलेल्या अवस्थेमध्ये, संभोगादी क्रिया केल्यानंतर शक्य नाही, त्याची काही कारण आहे, त्याची काही सामर्थ्य आहे। मंत्रशुद्धी मंत्रार्थ ज्ञाने, कर्मशुद्धी ब्रह्मार्पणे, कर्माची शुद्धी कशी होते? केलेलं कर्म ब्रह्मार्पण केल्यानंतर शुद्धी होते, म्हणजे ते कर्म अहंकारयुक्त भावनेनं करायचं नाही। ये कर्त्याचे शुद्धीकारणे 6 लक्षणे वेदू बोले। कर्त्याच्या शुद्धीकरणाने वेदाने 6 लक्षणे सांगितलेली आहेत। वेद सांगतो हे 6 लक्षणं आहेत, की 6 लक्षणं कर्त्याची शुद्धी होते। देश, काळ, द्रव्य, संपन्नता। 6 काय सांगितले? देश, काळ, द्रव्य, मंत्र, कर्म, कर्ता, या 6 शुद्धी सांगितलेल्या आहेत। देश शुद्ध पाहिजे, काळ शुद्ध पाहिजे,
ज्या द्रव्यानं आपण धर्म करतोय तो द्रव्य शुद्ध पाहिजे, ज्या मंत्राद्वारा ते मंत्र शुद्ध पाहिजे, जे कर्म करतोय ते कर्म शुद्ध पाहिजे, जो करणारा करताय तोही शुद्ध पाहिजे. या साहींच्या शुद्ध अवस्था स्वधर्मता फलोन्मुख. हे सहा जेव्हा शुद्ध असतील तेव्हा तो स्वधर्म फलोन्मुख होतो. जे द्रव्य पावे दीनाचे अर्था सांगितलेलं आहे. द्रव्याची शुद्धी कशी आहे पहा. जे द्रव्य पावे दीनांचे अर्था, दीन लोकांच्या अर्थतेसाठी म्हणजे त्यांच्या दुःख हरणासाठी जे द्रव्य उपयोगाला येतं ते द्रव्य का माझी या निज भक्ता किंवा माझ्या भक्तांना दिलं तर, म्हणजे माझ्या भक्तांच्या चरितार्था का, माझ्या भक्तांच्या बँकेत साठवण्यासाठी नाही लक्षात ठेवायचं. माझ्या भक्ता याचा अर्थ आहे, नाहीतर बरं आपल्याला परवानगीच मिळेल लगेच. मग तसं नाही. माझ्या भक्ता म्हणल्यानंतर प्रकार असा आहे, भक्त कधी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करत नसतो. तो भगवान नामस्मरण करतो. ठेविले अनंत तैसेची राहावे असं राहतो ना. आणि म्हणून त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी समाजावर आहे. अशा भक्तांना दिलं पाहिजे, म्हणजे दीन लोकांना दिलं पाहिजे किंवा भक्तांना दिलं पाहिजे. या द्रव्याची पवित्र द्रव्य शुद्धी आहे. जाण तत्वता निश्चित. धर्मशास्त्रादे शुद्ध धन. धर्मशास्त्रासाठी शुद्ध धन आहे. कष्टे मिळवून आपण मोठ्या कष्टानं धन मिळवलं. धनलोभी ठेविल्या प्राण अवघेची दाना शुद्ध. पण ते धन जर जोडून या धन उत्तम व्हारे उदास विचारे वेद करी या दृष्टीने मिळवलं तर ते धन त्याच्यामध्ये द्रव्य शुद्धी आहे. ते द्रव्य तेच धन जर आपण आपल्या संचयासाठी ठेवलं तर ते धन धर्माचं नाही, ते अधर्माचं आहे, ते अशुद्ध आहे. या नाव द्रव्य शुद्धता. ऐक मंत्राची पवित्रता. पहिल्यांदा द्रव्य शुद्धी सांगितली. द्रव्य शुद्धीमध्ये आर्तजन घेतले. आर्तजन किंवा माझे भक्त त्यांच्यासाठी ते द्रव्य शुद्धी. त्याच्यानंतर आता मंत्रशुद्धी सांगतात. ऐक मंत्राची पवित्रता. तेने मंत्रे पाविजे मंत्रार्था शुद्ध सर्वता. तो मंत्र ज्या मंत्राच्या योगानं मंत्राचा अर्थ प्राप्त होईल, मंत्राची अवस्था प्राप्त होईल, तो शुद्ध मंत्र आहे. जेत केलिया मंत्र ग्रहण अंगी चढता वाढे अभिमान. ज्या मंत्राच्या ग्रहणानं अभिमान वाढेल तर तो मंत्र मात्र धर्मयुक्त नाही, तो अधर्मयुक्त आहे. का जेत जारण मारून उच्चाटन. जारण मारून उच्चाटन करणारे लोक ते सुद्धा मंत्र म्हणतातच ना. मला त्यातला कुठलाच मंत्र माहीत नाही. ते ओम ह्रीम क्लीम मला काय त्यातलं काही येत नाही. ते म्हणतात बरंच काय काय त्यांच्यासाठी. स्मशानात जाऊन बसतात, प्रेतावर बसतात, काय काय करतात. ते त्यांचे काहीतरी मंत्रच आहेत ना. काही मंत्राचा उपयोग नाही त्या. ते मंत्र धर्मयुक्त नाहीत. ते मंत्रदान अपवित्र. ते मंत्र पवित्र. या नाव मंत्रसिद्धांत. आता ही मंत्रशुद्धी सांगितली. ऐक कर्माचे लक्षण. आता कर्मशुद्धी सांगतात. जेने कर्मे तुटे कर्मबंधन. कर्मेची कर्मबद्धता मुमुक्षू सोडविले पंडुसुता. ज्ञानोबराय सांगतात कर्मानंच कर्माचं बंधन तुटत असतं. जसं ज्या काष्टाच्या द्वारा अग्नी प्रगट झाला तोच अग्नी त्याच काष्टाला खाऊन टाकतो. ज्या मंत्राच्या द्वारा ज्या कर्माच्या द्वारा आचरण सुरू झालं तेच आचरण त्याच कर्माला नाहीसं करतं. ते कर्म अतिशुद्ध आहे बरं का. स्वयकरिता कर्माचरण देणे खवळे द्यामान. पण मग कर्म करत असताना मी केलं बरं का, याचा करता मी आहे नाही. कर्त्याशी लागे दृढ बंधन. ते कर्म झालं पवित्र. ज्याच्या योगानं कर्माला कर्त्याला कर्मबंध लागतं ते कर्म पवित्र आहे. जे ने कर्मे होय कर्माचा निराश. ज्या कर्मानं कर्माचाच निराश होतो त्याला शुद्ध कर्म म्हणतात बरं. आणि जेत समबुद्धी सदा विनाश ते पुण्यदाश. बरोबर आहे ना. जेत समबुद्धी सदा अविनाश तो पुण्यदेश उद्धवा. आता कर्माची आता देशाची शुद्धी सांगतात. देशशुद्धी म्हणजे काय. जेत समबुद्धी सदा अविनाश. ज्या ठिकाणी आपली बुद्धी सम होती लक्षात ठेवायचं. चिंतन कुठं करावं. तुकोबाराय सांगतात ज्या ठिकाणी अंतःकरणाची अंतर्मुक्ता होईल तिथं करावं. कुठं का असेल कुठेही करा. जेत आठवती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ.
एखाद्या एकांतात जाऊन बसला आणि तिथं जर टेप रेकॉर्ड चालू असला, तिथं तुमचं जर अंतःकरण एकाग्र होत नाही तर त्याला तिथला पवित्र देश म्हणत नाहीत. याच्या उलट एखाद्या सात्विक संपन्न सात्विक संपन्न गृहस्थाच्या घरात गेलात आणि तिथं जर तुमचं ध्यान लागत असेल तर ते शुद्ध आहे. ध्यानासाठी घरापेक्षा एकांत काळ चांगला सांगितला आहे, पण त्या एकांतामध्ये जर रजोगुणाचं दर्शन होत असेल तर काय उपयोग आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पुण्यदोष कोणता, पुण्यदेश कोणता. मी सांगितलं जे ते आठविती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाय रम्य स्थळ, ते उत्तम ठिकाण आहे. द्या रानात वा घर एकांत लोकांत कुठं का असेल समाधान चित्त ते घडी. तर या ठिकाणी तुकोबा आहे देशाची पवित्र सांगणार. कुठला देश पवित्र आहे इथं म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी आपली समबुद्धी राहते तो देश पुण्यदेश आहे. जरी सुक्षेत्री केला वास, सुक्षेत्रामध्ये वास केला आणि पराचे देखे गुणदोष, हा असा तो तसा तो तसा, त्यानं काय केलं, त्यानं कुठनं पैसे बनवले, त्याच्याबरोबर बाय कुठली आली, काही नडले का, तुझं तू चिंतन कर ना. लक्षात आहे तू आळंदीला कशासाठी आलाय, तुझं चिंतन करायला आलाय ना. बाकीच्या बुवांची मापा काढणं बरं लक्षात ठेवायचे, बघतील त्यांचं कर्म. असं आहे त्यांना कोणती शिक्षा द्यायची ती भगवान परमात्मा काय बसला ना त्याच्यासाठी. लक्षात आहे ते खाता आपल्याकडे कशाला घ्यायचं बिनकारणार. लक्षात त्यांच्याकडे खातं ज्याच्याकडे ते सोडून द्यावं, आपलं चिंतन आपण करावं. का सांगितलंय आळंदीसारख्या पुण्य देशामध्ये राहून जर इतरांचे गुणदोष बघत असला तर मग त्याला देशशुद्धी म्हणत नाहीत. त्याचा सुक्षेत्री होय नाश, नाश होतो बरं का. सुक्षेत्री तो देश जाणावा तामस, ओवी चुकली. सुक्षेत्रामध्ये वास केला, इतरांचे गुणदोष बघितले तर त्याचा नाश होतो बरं का. सुक्षेत्री अचूक नाश करते ती, अन्य क्षेत्री देखील या दोष, त्याचा सुक्षेत्री होय नाश. अन्य क्षेत्रामध्ये दुसऱ्याचे दोष बघितले त्याचा नाश येण्यासाठी क्षेत्रावर यावं, आणि क्षेत्रावर दोष बघितलं कुठं जावं, अन्य क्षेत्रात जावं. कसं काय शक्य आहे. अन्य क्षेत्राचा नाश इथं होईल, इथला कुठंच होणार नाही. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. अन्य क्षेत्राच्या कर्माचा नाश इथं होतो, इथल्या कर्माचा नाश कुठंच होत नाही. पण इथल्या लोकांनी फार सावध राहिलं पाहिजे बरं का. असं आहे कराडमध्ये जर दारू प्याला तर त्याचं प्रायश्चित आळंदीमध्ये, आळंदीत प्याला तर त्याचं प्रायश्चित कराडाचं का नाही, नाही नाही त्याला प्रायश्चितच नाही. मध्ये या सगळ्या बाह्य दर्शनाचे दोष येत नाहीत ना, म्हणून पाटे भजन करावं. लक्षात पाटे भजन करण्याचं ते कारण आहे. मी कोणावर टीका करतो असं समजू नका, पण उत्तरोत्तर आपण बाह्य अंगावर आरूढ होऊ लागलो. आणि जे साधक आळंदीमध्ये काकडा हरिपाठाला प्राधान्य देत होते ते साधक आता गवईला प्राधान्य देऊ लागले. आणि जे साधक गवई करतात ते गवई करणारे साधक रात्री कीर्तन झालं जे झोपतात ते सकाळी 8 वाजताच उठतात. लक्षात द्यायचं त्यांच्या दृष्टीनं काकड्याचा काही संबंध नाही. वारकऱ्यांनी काकडा करायचा असतो आपल्याला माहित आहे. काकडा का पहाटे करायचा असतो, पहाटेचा काळ पुण्य काळ आहे. स्वभावे शुद्ध ब्राह्ममुहूर्त, ब्राह्ममुहूर्त हा स्वभावानं शुद्ध आहे. आता त्याचं विश्लेषण सदाचार मकरंद आपण तिथे पहा. ते ही शोभल्या चित्त, त्या सकाळच्या पहाटेच्या वेळेस सुद्धा जर तुम्हाला राग आला ना आणखी घोटाळा आहे. म्हणजे काकडा करू लागला काकड्यातच भांडण झाली. वासुदेव तुझा का माझा, म्हणलं वासुदेव तुझा बी नाही त्याचा आणि वासुदेव तुकोबारायांचा आहे, कशा लोकच भांडतो. लक्षात ठेव काही माणसाचे मोठे दोष आहेत. लक्षात ठेव काही माणसं बघितली मी दिंडीमध्ये काही भजनामध्ये माणसं बघितली तोंड उघडत नाहीत अजिबात. म्हणलं तुम्ही का म्हणत नाही हो, ते म्हणले मी त्याचं म्हणणार नाही कधीच. मी म्हणलं ते त्याचं नव्हे तुकोबारायचं आहे बावळ्या. लक्षात म्हण ना. लक्षात त्यानं अजून अभंग रचलेलं नाही. मोठे अशुद्ध आपल्याला करण्यासाठी अजून भरपूर कळण्यासाठी भरपूर आपल्याला वेळ लागणार आहे. लक्षात द्या का सांगितलं, तोही काळ अपुनीत जाण निश्चित वेदार. येत जो का कर्म करता त्याची गेली कर्म हंता, पुढे कर्म चाले स्वभाव होता हे पवित्रता करत्याची. कर्मकर्त्याचा कर्ताभिमान जर गेला तर ते कर्म त्याच्यातून होतं, पण अहंकार शून्य होतं. अहंकार शून्य वृत्तीनं असं जे कर्म आहे ना त्या कर्माला कर्मशुद्धी बोल, कर्ता शुद्धी बोलले, कर्त्याची शुद्धी आहे. हे तर जो म्हणे अहम करता, मी करता म्हणतो ना, तो पाव्या ती बद्धता, त्याला बद्धता पावते. हे कर्त्याची पवित्रता देहंत आत्माने, त्याला कर्त्याची अशुद्धी म्हणावं.
धर्म कर्माचे साही प्रकार. किती सुंदर बोलतात नाथराय. खरं म्हणजे स्तुती करण्यासाठी आपण आलेलो नाही, करायची काही कारण नाही, पण डॉक्टरांच्या सारख्या साधकांचा जिव्हाळा असणाऱ्या अशा एका अत्यंत म्हणजे आचरण संपन्न असा मी त्यांच्याकडे बघतो. त्यांनी हे विद्यार्थ्यांच्या एक प्रकारची पर्वण निर्माण केलेली आहे. आणि हे नुसते विद्यार्थ्यांचे उपकार नाहीत, आमच्यावर उपकार आहेत. तुम्हाला खरं सांगतो, आमच्यावर का उपकार आहेत? त्यांनी सांगितलं तर आम्ही भागवत उघडतो. आम्ही उघडतच नाही भागवत. खरं सांगतोय तुम्हाला, भागवत उघडतच नाही. काय करावं सांगा? किती सुंदर विषय आहे सांगा. इथं बघितल्यावर लागला. एक तर भागवताचं पारण होत नाही. माझ्यातून भागवताची 10-15 पारण झाले असतील, जास्त नाही. एरवी असं कधी चिंतनासाठी बघावं वाटत नाही. लक्षात किती गोड चिंतन आहे सांगा ना. इतकं गोड चिंतन आहे की धर्म कर्माचे साही प्रकार हे वेदार्थाचे तत्वार येही धर्मी मुक्त होय नर अधर्म अपवित्रातिबद्ध. केवळ या सहांच्या शुद्धीनं मनुष्य शुद्ध होतो. अरे राम राम राम. आणखीन काही वेगळं करायची कारण नाही. गुणदोषाचे लक्षण सांगता अति घन येत गुंतले सज्ञान अति विचक्षण पंडित. गुणदोष अवघड आहेत बुवा. या अध्यायाची सुरुवातच अशी आहे माहिती आपल्याला. या अध्यायाची सुरुवातच अशी आहे. उद्धवाने असा प्रश्न विचारलाय की गुणदोष बघावेत का नाही बघावेत? तू म्हणतोस बघू नयेत आणि तुझा वेद म्हणतो बघावेत. उद्धवाचा काय शब्द आहे माहिती आहे का? उद्धव म्हणला तुझाच वेद म्हणतो. तुझा वेद, माझा नाही बरं का, तुझा वेद. तुझ्या वेदाने सांगितले गुणदोष. आम्हाला काय माहित होतं उत्तम मध्यम कनिष्ठ? आम्हाला काय माहित आहे राज सात्विक राजस तामस? हे तुझ्या वेदानं सांगितलं. आता सांगतो गुणदोष बघू नका म्हणून. कठीण गोष्ट सांगितलेली आहे. पण भगवान सांगतात गुणदोषाचे लक्षण सांगताना अत्यंत घन आहे. चांगल्या चांगल्या सज्ञानांना गुण म्हणजे काय, दोष म्हणजे काही यांचं विवेचन करता आलं नाही. यांचं विवेचन करता आलं नाही. मी उदाहरण सांगत असतो. एखादी आई मुलाला मारते. मारताना अरे 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 मारते. मारण्याची क्रिया वाईट आहे पण हेतू चांगला आहे. का मारते? मारते का? शाळेत जात नव्हतं म्हणून मारते. आता दुसरं उदाहरण सांगतो. एक मनुष्य पुढे पळाला, दुसऱ्या त्याच्या पाठीवर पळाला. लोकांना समजेल काय भानगड आहे. पहिल्या माणसाने विहिरीत टाकली, दुसऱ्याने पण त्याची विहिरीत टाकली. मग लोकांच्या लक्षात आलं की पहिल्या माणसाला वाचवायसाठी दुसरा माणूस निघालाय बरं का. लोकांना बरं वाटलं. लोक आले म्हणले अशी माणसं फार कमी आहेत सध्या समाजामध्ये. जेव्हा लोक जवळ आले तेव्हा तो बुडणाऱ्या माणसाला त्याच पारख्या माणसानं काढलं होतं. तो त्याला घेऊन वर आला होता. दोघं काहीतरी बोलत होते. हे जवळ गेले. त्यामध्ये काय बोलतो ते बुडणारा म्हणतो तर मला मरू द्यावं, आणि काढणारा म्हणतो ते मर पण माझे पैसे दे असे मरू नको. लक्षात ठेवा. हे अवघड आहे का नाही सांगा. लक्षात ठेवा. म्हणून लगेच कुठं अभिप्राय देत बसू नका बिनकामाचा. लक्षात ठेवायचा. आलं चाललेल तुका म्हणे उगी राहा होईल ते सहज पहा. आपलं पाहावं पुढे जावं. बाकी हे चांगलं आहे का वाईट हे बघत बसायचं नाही बरं का. काय तात्पर्य बघा असा. क्वचित गुणोपी दोषस्या दोषोपि विधिना गुणः गुणदोषार्थ नियम तद्भिदामेव बाधते. क्वचित गुणोपी दोषस्यात. काय ठिकाणी असं होतं बा, गुणच दोष होतो बरं का. दोषोपी विधिना गुणः. काही वेळेला दोष हाच गुणयुक्त होत असतो. गुणदोषार्थ नियमस. गुणदोषाचं जे नियमन बरं तद्भिदामेव बाधते. त्यांच्या भेदानंच ते बाधतं. लक्षात ठेवायचं. गुणदोषाचं विवेचन केलं पाहिजे पण ते कळालं पाहिजे. ज्याचा मानिजे उत्तम गुण. ज्याचा तुम्ही उत्तम गुण मानला तोची होय दोष होय परतून. तुम्ही उत्तम गुण मानला तर प्रत्यक्षात तो दोष होऊ शकतो. एवं कर्माची कर्मासी जाण दोष दारुण उपजवी. हे कर्मच कर्मामध्ये दोष निर्माण करतं आपल्याला कळत नसला तर. बरं परत सांगतो मी, कुणावर टीका करण्याचा हेतू नाही माझा. पण काही माणसं आम्ही अशी बघितली बरं का जीवनामध्ये. ते पानाचा देठ खायचे. पानाचा देठ. हे नागवेलीचं पान नाही का, त्याचा देठ खायचे. पान खात नव्हते पण देठ खायचे. आज तुम्ही पान खात नाही, देठ का खाता? ते म्हणले आम्ही दांडेकर मामांची कीर्तन ऐकल्यात. दांडेकर मामांचं आचरण आमच्या डोळ्यापुढे आहे. त्यामुळं पान सुपारी खाऊ नये त्यांनी सांगितलं आम्हाला माहित आहे. म्हणलं देठ का खाता? आमच्या फडाचे मालक खातात म्हणून देठ खातो. आहे बापरे. लक्षात काय मग त्यांना असं वाटलं की फडाचा मालक जर पान खात असेल, आपण जर पानातलं काहीच खात नसेल तर जणू काय आपण नरकात जातोय कोणा टोक. लक्षात येत. अशी माणसं मी बघितली. नाव सांगायला लावू नका. काय संबंध. लक्षात येत. नाव सांगितलं तर काय होणार आहे? काय आवश्यकता नाही.
तर ते पानाचा देठ का खायचे? त्यांच्या फळाचे मालक खायचे म्हणून. ह्याला काय म्हणजे आचरण लक्षात प्रश्न जाऊ द्या. ते त्या फळाच्या मालकांना काय तयार करून ठेवले? तुला जायचं का ते सोबत बोलायला? काय काय लक्षात बाजूला निघणं काय बिघडतंय? असं काही नाही. अनुकरण म्हणजे अनुकरण चांगल्याचं करावं, वाईटच अनुकरण कशासाठी करावं? कर्मी मुख्यत्वे आचमन. आता कर्मामध्ये आचमन सांगितलंय, आचमन घ्यायचं असतं. हे कर्मशुद्धीचे निज कारण. आचमन का घ्यायचं सांगा बरोबर? आचमन म्हणजे तळहातावर पाणी घेऊन तुम्ही ओठामध्ये तोंडामध्ये घेता. आचमन का घ्यायचं? ओम केशवाय नमः. खरं म्हणजे आचमनाला महत्व नाही, महत्व आहे ते आचमन घेण्याच्या पूर्वी तुम्ही केशवाचं स्मरण करताय ना, त्याला महत्व आहे. आचमनाला काय महत्व आहे लक्षात ठेवा. एरवी चिकार घरात जाऊन 2 तांबे पाणी पित बसायचं, काय बिघडतं लक्षात ठेवा. म्हणजे तोंडात पाणी घातल्यानं काय होतं असं नाही. आचमनाच्या पाठीमागचा हेतू काय? हेतू आहे भगवन नामस्मरण झालं पाहिजे. तेची दक्षिणाभिमुखे केल्या जाण दोष दारुण पदवी. तेच आचमन जर दक्षिण दिशेला बसून जर केलं तर दोष आहे का बरं सांगा? आता आचमन घ्यावं कर्मशुद्धीसाठी, पण त्यावेळेस दक्षिणेला तोंड असलं तर ते आचमन दोष निर्माण करतं. काणीची जेत, बरोबर आहे का? होय बरोबर आहे का? काणीची जेने जाय तिडीक, तेची मुखी घालीचा देख, होय अत्यंत बाधक प्राणांती कातीबाधा. कान दुखतोय म्हणून कानामध्ये जे औषध घातलंय ना, ते औषध कानाचं दुःख निवारण करण्यासाठी आहे. या शाळेनं ते औषध घेतलं तोंडात घातलं, काय उपयोग सांगा लक्षात ठेवा. कान दुखायचा राहिला नाही, तोंडाची आग झाली, त्याचा काय उपयोग आहे? म्हणून आचमनी मासे मात्र जीवन. आचमनामध्ये एक उडदा एवढंच घेतलंय, उडदा ओढीच एक ओढी, तो उभा ठेवायचा, उभा आडवा नाही, उभा ओढीत ठेवला पाहिजे आणि त्या उडदा इतकं पाणी घेतलं पाहिजे, असं आचमनामध्ये शास्त्र आहे. घेतल्या होई जे पावन, त्याची अधिक घेता जाण सुरापान समदोष. आता कसं आहे सांगा बरं? त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ओढीत बुडण्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर दारू पेल्याचं पाप आहे, कमी पाणी घेतलं तर ब्रह्महत्येचं पाप आहे. आपलं आचमन न घेणं सगळ्यात चांगलं आहे का नाही सांगा बरं? पण सध्याचे लोक आपण आपलं त्याच्या बाहेर निघालो, चांगली गोष्ट आहे. लक्षात द्या किती अवघड आहे बघा. म्हणजे आचमन घेतल्याचं पुण्य किती? कशात आलंय पुण्य? अंतःकरण शुद्धी. पाप किती? पाप आहे म्हणजे दारू पेलेल्यासारखं. त्याला म्हणतात पगार 70 दंड 75. पगार 70 आणि दंड 75. म्हणजे पगार किती सांगितला मालकाने? 70 रुपये सांगितला आणि त्याने सांगितलं उशिरा जर आलात उशिरा तर 75 रुपये दंड. आता कसं आहे सांगा बरं? पगार मिळायचा 70 रुपये, 75 रुपये दंड, म्हणजे रोज 5 रुपये अंगावर कर्ज. तर असा प्रकार आहे. फणस खाता लागे गोड. फणस खाताना गोड लागतो बरं का. ते रे आधी खाय तोंड ते शूळ उठे प्रचंड फुटे ब्रह्मणाते. फणसाच्या बाबतीत असा प्रकार आहे. फणस चांगला नाही बरं का. आता इथं काय काय साधक मंडळी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. काही काही लोकांना माहीत नसतं म्हणून सांगावं लागतं फणस कधीलाही खाऊ नये बरं का. काय फणस आमच्या भागात जास्त आहेत. आमचा भाग कोकणाच्या जवळ मोडतो ना, आमच्याकडे फणस जरा भरपूर आहे. तिकडं पाटण तालुक्यामध्ये तिकडे फणस जरा जास्त आहेत. इकडे रत्नागिरी चिपळूणकडे फणस जास्त आहेत. इकडे मराठवाड्यात राहणारे लोक, विदर्भात राहणारी मुलं, खानदेशात त्यांना त्या फणसाचा काही जास्त संबंध येत नाही. कोकणात गेले तर गोड लागतो घरात त्याचा. फणस मूळव्याधाच्या दोषाला अत्यंत वाईट बरं का, लक्षात ठेवा. फणस खाल्ला की मूळव्याध उठलंच म्हणून काळजी करून लक्षात ठेवायचं. पण फणस लई खायचा नाही. काय काय गोष्टी सांगून जातो. पपई लई खाऊ नका बरं का. पपई सारखा पदार्थ लई खायचा नाही. अगदी मोजून आपलं ठीक आहे, एखादी फळ जास्त खाऊ नका. पपई फणस ही सगळी फळं अंगातले सगळे रोग निर्माण करतात. अधिक खाल्ला तर शूळ म्हणजे या ठिकाणी हे आपलं पोटशूळ असेल किंवा मूळव्याध असेल. सूर्यपूजनी पुण्य घडे. सूर्याच्या पूजनामध्ये पुण्य घडतं. ते तर बेलपत्र तडे ते पुण्यराय मागीलकडे दोष रोकडे पूजका. आणि सूर्याच्या पूजेमध्ये बेल न्यायचा नाही कधी. बेल व्हायला की सूर्याला राग येतो का म्हणून कोणाला येत असेल तो रागाने सांगतो या साल्याला पकडून ठेवा, आपलं नेऊ नका लक्षात ठेवा. माहीत नसल्यावर काय करायचं? तसाच प्रकार आहे बरं का. असाच प्रकार आहे. आता विठ्ठलाला भगवान विठ्ठलांना तुळशी आवडते का नाही? पण ती तुळस जर गणपतीच्या पूजेत गेलं, गणपती असा रागान बघतो, तुळस का आणली जमत नाही लक्षात ठेवा. मग गणपतीला तुळस आवडत नाही. बरं गणपतीला तुळस सोडून द्या. गणपती आणि शंकर हे दोघं पिता पुत्र आहेत का नाही? दोघांचं एकमत नाही बरं का.
शंकराला लाल फुलं अजिबात आवडत नाही, गणपतीला जास्त आवडतं. म्हणजे देवांच्या बी अशा मोठ्या गमती आहेत, लक्षात ठेवा. देवामध्ये एवढ्या प्रकार तर बुवामध्ये किती प्रकार पाहिजे सांगा. एक बुवा म्हणतो मला कांदा लसूण चालत नाही, एक बुवा म्हणतो मला कच्चा कांदा लागतो. आता व्हायचं का त्या लक्षात घ्यायचं, अवघड आहे लक्षात. एक बुवा म्हणला चहा माझ्या पुढे अजिबात आण नका, एक म्हणला मला चहा आल्याबरोबर पाहिजे, मी आल्याबरोबर चहा पाहिजे, कीर्तन करताना कॉफी पाहिजे, परत आल्यावर दूध पाहिजे. म्हणजे ऑलराऊंड बुवा बरं का, लक्षात ठेवा. त्याला म्हणतो ऑलराऊंड बुवा, म्हणजे सगळीकडे चालणारा. ऑलराऊंड या शब्दाचा सरळ मराठीत अर्थ आहे उकिरडा. ऐसा कर्मी कर्म विन्यास बरं का. गुण तेची करी दोष, असा कर्मामध्ये मोठा त्रास आहे. गुण असेल तो दोष करतो, कोटे दोषाचाही विलास पुण्य बहुत उपजवी. काही काही ठिकाणी दोष असला तरी त्याच्याकडून पुण्य होतं. चोरा कुलित मार्गी जाण ब्राह्मण करिता प्रातस्मरण प्रातस्नान. ज्या रस्त्याने चोर जातात, चोराची जी वाट आहे तिथेच ब्राह्मणानं प्रातस्नान केलं. तो नेता कर्म त्यागून दोषाची परी गुण गंभीर होय. त्या ब्राह्मणाला रे आंघोळ करू नकोस, वेळ प्रसंगी मारावं. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे. बरं, पाप नाही पुण्य फार असे, नायकता सुखे करावे ताडण. पाप नाही पुण्य फार असे, त्याला बाजूला घ्यावं. चल चल करू नकोस. खरं म्हणजे ब्राह्मणाला स्नानापासून परावृत्त केलं हा दोष आहे का नाही? दोष नाही. का दोष नाही? तर तो ज्या मार्गाने वार करते चोरा कुलीचा मार्ग, म्हणजे चोरांचा मार्ग होता ना, म्हणून त्या ठिकाणी स्नान करताना नेलं तर तो दोष आहे. सर्प गरळेचे जीवन ब्राह्मणे करिता प्राशन, ते पात्र घेता हेरून दोषाची परी गुण गंभीर होय. एखाद्या पात्रामध्ये जर सर्पानं काही चाटलं असेल, तिथं जर सर्पाची गरळ पडली असेल, चुकून ब्राह्मणाला माहित नाही, त्याने थांब 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 पिऊ नकोस, त्याला लागली ती भूक, त्याच्या आता हिसकावून घेतलं तर पाप नाही पुण्य आहे बरं का. ग्रहस्थाशी अग्निहोत्र गुण, ग्रस्ताला अग्निहोत्र गुण आहे, तोची संन्याशाशी अवगुण. संन्याशाने अग्निहोत्र करत बसायचं नाही. ब्राह्मणी विहित मेदपंत्र मटन, ब्राह्मणाला वेदपत्र मंत्रपठन हे गुण आहे. शूद्रासी जाणतो दोष, अपवित्र माणसाला तो दोष आहे. विषय निवृत्ती लागी सुगम, गुणदोषाचा केला नेम. गुणदोष कशासाठी आहेत सांगा? तुमच्या ठिकाणी विषय निवृत्ती व्हावी म्हणून. चांगला विषय तुम्ही ग्रहण करावा, वाईट विषय त्यागावा, एवढ्यासाठी केलेला आहे ना. गुणदोषाचा केला नेम, हे नेनोनी वेदाचे वर्म, विषय भ्रमभ्रांतासी. वेदाचं वर्म कळायला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवायचं, एखादी क्रिया का सांगितलेली आहे ते महत्वाचे. का सांगितले त्याच्या बुडाशी जाऊ आपण त्याच्या बुडाशी जाऊ, फक्त करतच राहतो, बाकी काय नाही. उगत जाता जाता सांगतो 1 मिनिटामध्ये, आमच्या दिंडीमध्ये फलटणच्या मुक्कामी, फलटणच्या पुढे स्टँड गेल्यानंतर सावता महाराजांचं मंदिर आहे. आम्ही त्या नेहमी मंदिरात जातो, दिंडीत असल्यामुळे त्या मंदिरापुढे आल्यामुळं मी फिरलो, प्रदक्षिणा घेतली अंगाभोवती. आमच्या दिंडीला कुणालाच माहीत नाही का घेतली ती. नेमकं सावतामाळी मंदिर आणि पुढे चौक आहे, आणि त्या चौकामध्ये नाना पाटील येळेकर आमच्याकडले क्रांतिसिंह त्यांचा पुतळा आहे. आमच्या दिंडीतली बरीचशी माणसं त्या पुतळ्यापुढेच फिरली. विचार लोकांनी का फिरायचं? म्हणले नानासाहेबांचा पुतळा म्हणून फिरायचं, वाईटा का त्या लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण फिरायचंच बंद झालं. म्हणलं वायताक नको लक्षात ठेव, हे लोक कुठेही फिरतील ना, कठीण गोष्ट आहे. मी का सांगितलं आपल्याला, क्रिया का सांगितली ते बघायला पाहिजे ना. जवळ भ्रांती तव कर्म प्रवृत्ती, भ्रांती तेव्हा कर्माची. जेत गुणदोषाची थोर ख्याती, जेविका खद्योत लकलकिती, अंधारी राती सतेज. जोपर्यंत अंतःकरणात भ्रांती आहे तोपर्यंत कर्माची प्रवृत्ती आहे. जोपर्यंत कर्माची प्रवृत्ती आहे तोपर्यंत गुणदोषांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे गुणदोषाला जास्त महत्व आहे. तिथं ज्याप्रमाणे सांगितलं हे जे सगळं कर्म आहे ना, हे कर्म म्हणजे अंधाऱ्यात काजवे चमकतात तसा प्रकार आहे. हे ज्ञात्यासाठी नाही. तेवी गुणदोषा माझी जाण, अवश्य अंगी आदळे पतन, तेची अर्थीचे निरूपण स्वये श्रीकृष्ण सांगत. भगवान सांगतात गुणदोषामध्ये अंगामध्ये पतन निर्माण होतं. ते पतन तुम्हाला सांगतो कसं निर्माण होतं.
समान कर्माचरणं पतितानां न पातकम् औत्पत्तिको गुणः संगो न शयान पतत्यदः. जे लोक पतित आहेत ना त्यांना त्या पाप लागत नाही, पण श्रेष्ठ पुरुषाला त्याज्य आहे. समान कर्माचरणं पतितानांच पातकम. समान कर्म आचरण करणे हे पतितांचं पातक सांगितलेलं आहे. परंतु गृहस्थी माणसाला पत्नीचा संग आहे ना तो संग दोष सांगितलेला नाही, पण संन्याशाला तो दोष सांगितला. लक्षात. म्हणजे गृहस्थानं पत्नीचा संग केला तर ते पाप आहे का हो? ते पाप नाही. पाप नाही तर पण ते अशुद्ध कर्म आहे, पाप नाही. कल्पना करणं आळंदीसारख्या, आता हे आळंदी गाव आहे, त्या गावामध्ये सगळेच लोक आहेत. अलीकडे काय झाले आळंदीमध्ये, जी आळंदी साधकाची होती आता ती वेगळीच काहीतरी झालेली, त्यामुळे सगळ्या प्रकारची दुकानं इथं, सर्व प्रकारची दुकानं इथं आहेत. आता ग्रहस्थांची का नसावी? इथं पाळणा मिळतो, इथं साडी मिळते, इथं खुळखुळे मिळतात, खेळणी मिळतात. कल्पना करा एखाद्या माणसानं दुकानात जाऊन पाळण्याची चौकशी करणं हा दोष आहे का हो? दोष आहे का? नाही. पण ब्रह्मचारी गेला तर दोष. लक्षात ठेवायचं. ब्रह्मचार्यानं पाळण्याची चौकशी करायची नाही बरं का. लक्षात. ब्रह्मचार्यानं पाळण्याची चौकशी करायला समजायचं काहीतरी घोटाळा दिसतोय ग असं लक्षात. ब्रह्मचार्यानं पाळण्याचा दोष कशासाठी करायचा असं आहे. आता त्याला काय लागलं बरं. एखाद्या माणसानं साडीचा दोष, साडी विचारली, साडीची खरेदी काय दोष आहे सांगा बरोबर. ही साडी केवढ्याला, काय दोष आहे सांगा. काही दोष नाही. पण ब्रह्मचारी विचारली तर मग दोष आहे. आमच्यासारख्या ब्रह्मचार्यानं घोटाळा आहे सगळा लक्षात ठेवा. आणि समजा आमच्यासारख्या ब्रह्मचार्यानं आमच्या बहिणीसाठी विचारलं घोटाळा आहे का, मग तो बहिणीसाठी साडी घेऊन आहे काय असो सांगायचं कारण आहे. गृहस्थ्याची जी कर्तव्य आहे ती कर्तव्य गृहस्थी सोडून 3 धर्मासाठी, 3 आश्रमासाठी अधर्म सांगितले, त्यांच्यासाठी तो धर्म नाही. असो गृहस्थ्यानं कर्म केलं पाहिजे, बाकीच्या तिघांना कर्माचं बंधन नाही, त्यांनी कर्म न केलं पाहिजे. उलट स्वकर्मे पतित झाले जाल, डोंब भिल्ल कैवर्तक त्यासी मद्यपादान दोषी जाल नाही पतन पतित आहे. जे लोक आहेत ना चांडाळ वगैरे, कैवर्तक म्हणजे नावाडी, नाव हाकतात ते कोळी लोक, त्यांना कोळी म्हणावं. डोंब भिल्ल असे काही जाती आहेत त्यांना डोंब म्हणजे आता पूर्वी जातात, आता डोंब जात नाही. ही डोंब ही पूर्वीची जात आहे. म्हणजे त्याला स्मशानामध्ये काम असायचं डोंबाला. हरिश्चंद्र चारा घरी वाही डोंब आहेत आणि डोंब याचा अर्थ ते स्मशानातली ड्युटी असते त्यांना. तर त्यांनी मद्यपान केलं तर त्यांना दोष नाही, पण तुम्हाला आहे. जे निळी माझी काळे केले त्याशी काय बाधावे काजळे. अगोदर निळी, आता समजा उद्या रस्त्यावर डांबराचं काम चाललंय तर त्या डांबराच्या कामामध्ये अगोदर डांबराचं काम चाललंय, ते डांबर उकळतंय, त्यात तुम्ही काय केलं, त्यामध्ये घरातला नेऊन थोडासा कोळसा टाकला, काय फरक पडायचा आहे. डांबरच आहे ते आणखीन काळं, काय फरक पडत आहे त्याच्यामध्ये. का अंधाराशी मसी माखिले त्याने काय म्हणले तयाचे. अंधारामध्ये आणखीन जरा थोडंसं काजळी लावली दिव्याची, काय होत नाही. जो स्वभावे चांडाळ त्याची कोणाची बाजावी टाळ. हो का काले करावे हो का काले करवे काजळ ऐसे नाही बळ कीटासी. बरं का, काले करवे काजळ ऐसे नाही बळ कीटासी. कीट म्हणजे कीटक. बरं, काले करवे काजळ ऐसे नाही बळ कीटासी. धर्मताच तामसे आहे, त्याला कोणाचा विटाळ बांधणार. काजळाला जास्त काळे करण्याचं सामर्थ्य कोणाच्या अंगात आहे. निर्जीव आधी दिले विख, निर्जीव प्राण्याला विष दिलं, तेच कोणाशी द्यावे दुःख. कोणाला दुःख देतो, मारलेला काय मारायचं. तेवी पतिता अशी पातक नव्हे बाधक सर्वता. जो केवळ खाले निजेला त्याशी पडण्याचा बेहो गेला. जो कॉटच्या खाली झोपलाय त्याला पडण्याचा दोष गेला, तो मुळातच खाली आहे ना. तेवी देहाभिमाना जो आला तो नीचाचा झाला अतिनीच. अतिनीच आहे तो. आता त्याच्यासाठी आणखीन काय पाप घेत बसायचा प्रश्नच नाही. आता प्रकार असा आहे की आपण सगळे शाकाहारी माणसाची गोष्ट खरी, परंतु जे लोक समुद्र किनारीच राहतात, मासे पकडणं हाच ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही त्यांना काय सांगाल हो. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी मुंबईच्या परिसरामध्ये सगळे मच्छीमार आहेत ना,
त्या मच्छीमारांना काही चांगलं त्यांनी प्रबोधन केलं होतं, पण त्यांचा मांसाहार ते बंद करू शकले नाहीत. काय करतील का? ज्यांचा नित्याचा हार मांसाहार आहे त्या काय करू शकतील का? आणि त्यांच्या ठिकाणी तो दोष मानलेला नाही. रजतमादी गुणसंगी जो लोलंगत विषया लागी, त्यासी तिळगुळादी कामभोगी नवे नवी अंगी देहबुद्धी. जो विषयासंगी लोलंगत झालाय ना, त्याची तीळ गुळ कामभोगी नवे नवी अंगी देहबुद्धी, त्याला वेगळे आणखी देहबुद्धी नाही. जो कनक बीजे भोलला, कनक बीज म्हणजे धोत्रा, सगळ्या मुलांना माहीत नसतं बरं का. कनक बीज म्हणजे धोत्रा. हे धोत्र्याचा आता अलीकडं धोत्रा जास्त बघायला मिळत नाही, क्वचित मिळतो, तेही कमी झाला आता धोत्रा. ते दगडी नावाचा पाला तोही कमी झाला आता सगळा. काही वनस्पती संपत चालल्या. हे काँग्रेस नावाचं भयंकर गवत उगवलं ना, काँग्रेस, त्याला काँग्रेस का म्हणतात कुणाला ठाऊक. ते त्याची फुलं पांढरी आहेत ना, पांढरी काँग्रेसची पांढरी टोपी तशी त्याला त्याला काँग्रेस म्हणतात. आता वस्तुतः काँग्रेसमध्ये कोणाच्या डोक्यावर टोपी नाही. आता पहिली काँग्रेसची सगळी डोकी पांढरी होती, आता सगळी डोकी काळी आहेत, लक्षात ठेवा. सगळे काँग्रेसचे लोक काळं करतात म्हणून त्यांची डोकी काळीच आहेत. प्रश्न ज्यांची डोकी वयानं पांढरी झाली त्यांनी सुद्धा ती कलप लावून परत काळी करून ठेवली. लक्षात ते म्हणले आमच्या डोक्यात जर सगळं काळं असेल तर आमचे केस सुद्धा काळेच असावेत. म्हणजे आमच्या काळ्या केसावरून आमच्या काळ्या डोक्याची कल्पना करा आणि आमच्या काळ्या डोक्यावरून आमच्या डोक्यात काय चाललं असेल त्याची तुम्ही कल्पना करा. सुदैवानं कपडे तेवढे पांढरे कसे घालतात बिचारे कोणाला ठाऊक. म्हणण्याचं होते त्याला काँग्रेस का म्हणतात मला माहित नाही, पण हे काँग्रेस गवत वाढल्यापासून बाकीची गवतं सगळी गेली तर धोत्रा. ते धोत्रा असा म्हणजे काय, तो मादक आहे धोत्र्याचं बी. तर ते बोलला तो गाये नाचे हरिकला परी संचितार्थ चोरी नेला, हा नेनेच आपला निजस्वार्थ. आपला जो संचित होता ना ते संचित चोरीला गेलं त्याला माहीत नाही. तेवी देहाभिमाने उन्मत्त, तसा तो देहाने उन्मत्त असलेला आहे. अति कामे कामासक्त तो नेने बुडला आपला अपघात देखवेना. देहाभिमानामुळं जसा धोत्रा घेतलेला मनुष्य त्या धोत्र्यामुळं आपलं सगळं पैसे निघून गेले हे जसं त्याला कळत नाही, तसा जो अहंकारयुक्त अशी दारू पितो ना तो असंतुष्टीची मदिरा मत्त होवनी धनुधरा असा प्रकार आहे. ज्याशी चढला विखाता बासटा त्याशी पाजावी सुकर विष्टा. अरे बापरे, ज्याला विष चढलं ना ते विष उतरण्यासाठी त्याला डोकराची विष्टा घालावं लागतात म्हणतात. आपल्याला तर माहीतच नाही आहे. तेवी अति कामी पापिष्टा म्या स्वदारा निष्ठा राम 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 राम. आता भगवंताने कुठं घालवलं दृष्टांत हा, किती अवघड आहे लक्षात ठेवा. भगवंतानी गृहस्थी धर्म किती लांब घालवला बघा. भगवान म्हणले मी गृहस्थी धर्म का केला माहित आहे का, तर प्रकार असा आहे ज्याला विष चढलं ते विष उतरण्यासाठी म्हणतात डुकराचं विष टाकायला घालायची, मग ते विष उतरतं. तसं ज्याला कामाचं विष चढलंय ते कामाचं विष उतरण्यासाठी डुकराची विष्ठा म्हणजे त्या दृष्टीची स्त्री पत्नी त्याला दिली. राम राम राम. कुठे फेकलं बघा, कुठे फेकलं भागवतकाराने आपल्याला. अवघड आहे. मानदंब चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. पर आपले सत्कार आपले फोटो आपलं सगळं गौरव जे काय असेल ते सगळं कुठं फेकलं तुकोबरायनी. एक डोकराची विष्ठा आहे म्हणले. अरे राम राम राम. कुठं आलो, कधी गोष्ट आहे. अवघड आहे. असं अशी ओवी आली की अंगावर शहारे येतात बाबा. अति कामाला अति कामे जे पापिष्ट आहेत ना त्या पापिष्टासाठी स्वतःच्या पत्नीचा भोग घ्या असं मी सांगितलं. ज्याशी विकसडले गहन त्याशी सुकरविष्टीचे पान हे काळीचे विधान ज्ञान बोलती. तेवी जेतवरी स्त्री पुरुष व्यक्ती ते तरी सच्च्या कामासाठी. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात स्त्री पुरुष भाव आहे ना तोपर्यंत सच्च्या कामाशक्ती सांगितलेली आहे. त्याची करावया निवृत्ती स्वदारा स्थिती नेमिली वेदे. तेवढ्या करता लोके व्यवाया मिशमध्य सेवा नित्या सृजंतुस नाही तत्र चोदना. वेदेनं करिता प्रेरणा सहज आहे ना, ते काय परत परत सांगावं. ते तर जन्मले वेदे निरोप दिला आपण तै दिवाराती दारागमन हे वेदे नेमेले जाण स्वदारागमन ऋतुकाळी. पत्नीचं सुद्धा भोग सातत्यानं नाही, स्वदारागमन ऋतुकाळी.
त्याच्यासाठी ऋतूचा काल सांगितलाय. यात एकादश स्कंदातल्या 5व्या अध्यायामध्ये सगळं आहे, आपण तिथं जाऊन पहा. ब्रह्मचारी ग्रस्ती माणसं सुद्धा ब्रह्मचारी कशी राहू शकतात ती ओवे. माऊली कुणाच्या ओवी पाठ आहे का? हा बरोबर आहे. ऋतुकाळी स्त्री गमन काय म्हणलं पुढं? ते पुरुष ब्रह्मचारी जाण. जे ऋतुकाळी पत्नीचे समागम करतात ते पुरुष ब्रह्मचारी जाण. त्यांना ब्रह्मचारी म्हटले घ्या. म्हणजे भोगोनी ब्रह्मचारी बरं काय. हा मग वादच नाही. विधीने सेवन विषय त्यागाते समान. अवघड आहे लक्षात. सध्याची मुलं लग्न होण्याच्या अगोदर हनीमूनसाठी बुकिंग करून ठेवतात अगोदर. आम्हाला हनीमूनला माथेरानला जायचे, हनीमूनला लोणावळ्याला जायचे, हनीमूनला महाबळेश्वरला जायचे. अरे राम राम राम. काय त्यांना माहीत आहे यातली? यानं त्याला भागवत सांगून काय उपयोग आहे सांगा. असं आहे म्हणण्याचा उद्देश असा. ते ऋतुकाळी गमन सांगितले. तेत जन्मलिया पुत्रासी आत्मा वै पुत्र नामासी येणे वेदवचने पुरुषासी स्त्री कामासी निवर्तवी. पुत्र झाल्यानंतर आत्मा वै पुत्र का नामासी सजीवेत शरदशतम. असं आहे. अवग्रहण बरं का. 16 संस्कारामध्ये अवग्रहण सांगितलं. संस्कार अवग्रहण म्हणजे पुत्राला मांडीवर घ्यायचं आणि त्याची जी टाळू आहे ना ती टाळू पित्यानं हुंगायची. तो अवग्रहण संस्कार सांगितलाय. तर ती टाळी हुंगत असताना त्यानं तो मंत्र म्हणायचा असतो. कोणता मंत्र म्हणायचा असतो? अंगात अंगात संभवसी हृदयात आदि जायते आत्मा वै पुत्र नामासी सजीव शरदशतम. हे मंत्र पित्यानं म्हणायचा असतो. लिहून वगैरे घेऊ नका बरं का कोणी. काय आवश्यकता नाही लिहिण्याची. आपल्याला तिकडे जायचं आहे तर कशाला बघून लिहून घ्यायला लक्षात येतं. म्हणजे कीर्तनात सांगण्यासाठी लिहून घ्यायला हरकत नाही, पण काय आवश्यकता नाही. वडिलांना असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? अंगात अंगात संभवसी हृदयात आदि जायते आत्मा वै पुत्र नामासी सजीव शरदशतम. तुला 100 वर्षात आयुष्य मिळू दे बाळा माझ्या, असं त्या वडिलांना म्हणायचं असतं. हा श्लोक महाभारतात आहे. महाभारतात श्लोक आहे. सांगितलं कारण काय? एकदा पुत्र झालिया पुत्र संतती आता नात्र आहे. बाऱ्या देवनी पुत्राच्या हाती. पुत्र झाला की आपली पत्नी पुत्राच्या हातात द्यावी. माझे बाबा हे तिला सांगावं तुझा हे पुत्रोत्पत्तीसाठी माझं तुझं माझ्यावर ऋण आहे ना. स्त्रीचं ऋण काय पुत्रोत्पत्तीसाठी? पुत्रोत्पत्ती झालेली आहे. मी तुझ्यानंतर रिकाम झालो. आपला हा मुलगा घे, तू सुखानं संसार कर. आपण सरळ संन्यास करावा निगुती. सरळ असं सांगितलं. संन्यास करावा निगुती. सध्याची जी संतती नियमन साधन आहेत ना, संतती नियमन साधन म्हणजे संयमन नव्हे. संयमन नव्हे. आम्ही एका ब्राह्मणाच्या घरात गेलो होतो. त्या ब्राह्मणाचं वय होतं 34 वर्षाचं. 94 वर्षाचं. 94 वर्षाचा ब्राह्मण होता. 32च्या 32 जात जाग्यावर. गालावर कुठं सुरकुती नाही. चेहरा सतेज, बांधा सडसडीत, चालणं अगदी खडखडीत, बोलणं व्यवस्थित. काय बोलायचं काम नाही. तरुणाला लाजवेल असा. बरोबर एकटाच होता. सहज विचारलं, काका वय किती? 94. तोंडात मारून घेतलं. म्हणलं आमचं 54 आहे तर आम्ही अजून खाली बस उठायला भ्यायला लागलो. काय भानगड आहे. मी त्यांना सहज म्हणलो, वयाच्या मानानं बॉडी चांगली ठेवली बरं का तुम्ही. तर त्यांनी काय सांगितलं आहे का? ते म्हणले, महाराज तुम्हाला माझ्या बॉडीचं रहस्य समजावून घ्यायचं आहे का? म्हणलं घ्यायचं आहे, सांगा. त्यांनी काय सांगितलं आहे का? ते म्हणले, महाराज मला 27व्या वर्षी माझं लग्न झालं. वयाच्या 27व्या वर्षी. आणि वयाच्या 30व्या वर्षी मला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर परत स्त्रीचा संग कधीच नाही. कशी बॉडी टिकते बघा, लक्षात येते कशी बॉडी टिकत असते. कौतुक आहे ते. सगळ्यांना जमत नाही. निशेष विष उतरल्यावरी तो शुक्र. अहो विष उतरण्यासाठी विष्ठा दिली तुला. विष उतरल्यावर नाही विष्ठा खायची. हा हातीनं धरी ते विरक्ती उपजल्या अंतरी सदारा दुरी त्यागी ती. विष उतरलं, वैराग्य निर्माण झालं की विष उतरलं, लक्षात ठेवा.
विष उतरले की आता पत्नी नाही परत, असं आहे. आळंदीला येण्याच्या अगोदर विचार करून येत जा थोडासा, कसं काय पुढं करायचं ते लक्षात ठेवा. मुलांच्यासाठी हा नियम नाही बरं का, खरंच नाही, प्रामाणिकपणाने सांगतो. इथं आलेल्या मुलांनी असा काही नियम नाही. तुम्ही आता ब्रह्मचारी आश्रमामध्ये आहात, आता तुमचा ब्रह्मचारी आश्रम चालू आहे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये असा प्रकार आहे की ब्रह्मचारी आश्रम संपला की गुरूंची आज्ञा घेऊन घरी जायचं असतं. जाताना मोठेपणा विचारायचं, जाऊ का? लग्न करू का ब्रह्मचारी राहू? लक्षात असं विचारायचं. दांडेकर मामा सांगायचे, एक लग्न करू का गुरु मामा? मग लग्न करू का? मामा पहिलं कर. तुम्ही असं का सांगता? अरे बाबा, ज्याला करायचं नाही का करू का विचारतोय तो. लक्षात तो उतावळ झाला विचारतो, मग कर म्हणून सांग, नाही काय केलं प्रश्न. दांडेकर ना मामांचे नियम वेगळे होते. ते म्हणले पोथी वाचल्याशिवाय चहा घ्यायचा नाही, असा जर तुमचा नियम असेल, पण सगळ्या पोथीमध्ये जर चहाकडे लक्ष जात असेल, चहा पिऊन मग पोथीला बसा. मग काय करायचं? असो. तेव्हा आळंदीतल्या मुलांच्यासाठी हे नियम नाहीत, खरंच नाहीत, वादच नाही. तुम्ही आता ब्रह्मचारी आश्रमामध्ये आहात, पण ज्यांनी वयाची 50 ओलांडली त्यांच्यासाठी नक्कीच नियम आहे ते. असा इथं आल्यानंतर परत पाठीमागं जायचं नाही तिकडे. या परी विषय निवृत्ती माझ्या वेदाची वेदोक्ती दावनी गोसव शक्ती विषयासाठी सांगावी. याप्रमाणे वेदानं काय केलं? विषयांची गुणदोष सांगितली आणि जीवाला विषय निवृत्ती होण्यासाठी यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः एष धर्मो क्षेम शोक मोह भयापः. येतो येतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः. जसं जसं तुम्ही विषयापासून निवृत्त व्हाल त्याप्रमाणे त्या विषयापासून परावृत्त व्हाल. एष धर्मो नृणाम क्षेम, हा माणसांचा योग्य धर्म आहे बरं का. शोक मोय भयापहा, की जो धर्म शोक मोह भय यांना नाहीसा करणारा आहे. माझे या वेदाचे मनोगत विषयी व्हावे निवृत्त. वेदाचं काय म्हणणं आहे? तुम्ही विषयापासून परावृत्त व्हावं. यालागी गुणदोष दावीत विषय त्यागार्थ पाहू. विषयाचा त्याग करण्यासाठी वेद तुम्हाला गुण देईल. एकाएकी सकळ विषयासी त्याग न करवे प्राण्यासी. एकदम कोणत्याही विषयाचा त्याग आपण सगळे करू शकत नाही ना. यालागी निषेधे निंदुनी त्यासी शनैही शनैही विषयासी त्यागवी. तेवढ्या करता त्याच्यातली निंदा सांगावी असं आहे. त्या भागवतामध्ये श्लोक आहे, अवघड श्लोक आहे. मांस पांचाली काय असतो यंत्र लोलंग पंजिरे, काय स्त्रिया किमिव शोभिनम असं म्हटले बा. मांस पांचाली काय असतो यंत्र लोलंग पंजरे. हा बरोबर. स्नायवस्ती ग्रंथीशालिन्या स्त्रिया किमिव शोभिनम. श्रीमद एकादश स्कंदामध्ये 8वा अध्याय वाचावा. कशासाठी? ज्यांना ब्रह्मचर्य राहायचे त्यांनी 8वा अध्याय वाचावा. 8वा अध्याय स्त्रियांच्यासाठी लक्षात ठेवा. स्त्रियांनी 8वा अध्याय वाचला पाहिजे. पिंगल आख्यान वाचलं पाहिजे. का? पिंगलेनं पुरुषांच्या शरीराची निंदा केलेली आहे बरं का. पुरुषांच्या शरीराची घृणा निर्माण होण्यासाठी पिंगल आख्यान वाचलं पाहिजे. आणि स्त्रियांच्या शरीराची घृणा निर्माण होण्यासाठी 26वा अध्याय वाचला पाहिजे. आईलगीत पूर्वाख्यान. पूर्वा राजानं स्त्रियांची निंदा केलेली आहे, पिंगलेनं पुरुषांची निंदा केली. का निंदा केली? त्याचा अर्थच आहे ज्याला विषय निवृत्त व्हायचं आहे ना त्याने निंदा ऐकावी. व तुम्हाला जाता जाता सांगतो, आपले माधव महाराज मगर, ते मगर महाराज असे विनोदाने सांगायचे. ते म्हणायचे माणसे बिडी वडतात पण तोंडा कोण वडत नाहीत म्हणे. बिडीचा पुढचा भाग म्हणजे तोंड ना. ते म्हणायचे तोंडा कोण वडत नाहीत. कुठून वडतात ते आता सांगायचं नाही, लक्षात ठेवा. याच्यातून दोष निवृत्ती होते. जो विषयाची निवृत्ती तो विषय निवृत्ती म्हणजे सुखाची प्राप्ती. पूर्ण बाधल्या विरक्ती साधक होती मद्रूप. विरक्ती पूर्ण अंगात बांधली की साधक माझ्या रूपाशी पावतात. मद्रुपतेचे प्राप्ती आडवी असे विषयासक्ती. माझ्या प्राप्तीसाठी विषयासक्ती आडवी आहे. ते झाली या विषय निवृत्ती. साधक होती मद्रूप. ते साधक मद्रूप होतात विषय मिळाल्यानंतर. जेच माझ्या स्वरूपाची प्राप्ती तेच निश्चेष निमे अहंकृती. माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये अहंकार सगळा गेला. लक्षात ठेवा. माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी.
असं ज्ञानोबराय सांगतात. तेव्हा शोकमोहाची होय शांती, जाय निश्चित अविद्या. शोकमोह जातात, अविद्या जाते. अविद्या नाशा सवे जाण, नासती जन्मभाव दारून. अविद्या नाशा सवे, जन्मभाव जातो निघून, जन्ममृत्यूभाव जातो. तेव्हा मरणाशी ते मरण, जन्मभाव गेला की मृत्यू गेला. हारपे जीव पण जीवाचे, अविद्या निमाल्या जीवेसी, ठावो नाही बहुभयासी. एकदा अविद्या गेली की बहुभय निघून गेलं. जेवी सबळ बळे अंधारेसी, नुरेची निशी दिनोदयी. सूर्योदय झाल्यानंतर अंधार अजिबात राहणार नाही. त्याप्रमाणे जेवी का मगजळाचा पूर, न साहे दृष्टीचा निर्धार. आपल्या दृष्टीचा निर्धार झाला की मृगजळाचा पूर टिकत नाही. तेवी बहुभयसी संसार, झाला साचार वावगा. सगळा संसार बहुभयासह निघून गेला. प्राणी पावावया कल्याण, हे वेदोक्त स्वधर्माचरण. याला म्हणतात वेदोक्तानं चांगलेलं स्वधर्माचरण आहे. विषय त्या लागे दान, केले निरूपण गुणदोषा. उद्धवा, विषयाच्या त्यागासाठी गुणदोषाचे विवेचन केले बरं का. जे 7 वेदार्था ते नेनती, ते वेदा प्रवृत्तीपर म्हणती. आता काय प्रकार आहे, ज्यांना वेदाचा मुख्य अर्थ कळत नाही ना, ते म्हणतात वेद प्रवृत्तीपर आहेत. हो, वेदांनी सांगितलं यज्ञ करा म्हणून, वेदांनी सांगितलं स्वर्गामध्ये जा, वेदांनी सांगितलं तिकडली स्वर्गातल्या अप्सरा भोगण्यासाठी नाही सांगितलं. त्रैगुण्य विषया वेदा. काय सांगितले पुढं, निस्त्रैगुण्य भव अर्जुन. अरे विषय त्रिगुणात्मक आहेत, तू निस्त्रैगुण्य हो, तो त्रिगुणातीत हो, वेदाकडे जाऊ नकोस. म्हणजे वेद मानू नको असं नाही. वेदानं जे सांगितले ते त्रिगुणात्मक आहे, तुला त्रिगुणातीत व्हायचे. प्राणी जे 7 वेद जाणतायत ते परिवेदे दोतीली विरक्ती, विषयासक्ती छेदक. पण वेदानं जी विषयासक्ती सांगितली, आपले विरक्ती सांगितल्या कशासाठी, विषयासक्ती छेदक करण्यासाठी. वेदोक्त स्वधर्मास्थिती, सर्व आहे का हो, सव आहे का, सव स्व, हा स्व, इथं सव झाले. स्वधर्मास्थिती होय विषयांची विरक्ती, प्राणी निज मोक्ष पावती, वेदोक्ती पै माझी. वेदोक्तानं जर स्वधर्म जर पावला तर स्वधर्मामुळे विषयांची विरक्ती होते आणि प्राणी मोक्षाला प्राप्त होतात. हे माझं वेदाचं बोलणं आहे. हे सांडून या वेदस्तुती. बाकीच्या लोकांनी त्याचा अर्थ असा केला इकडे काहीतरी, विषयांची आसक्ती, प्राणी अति दुःख पावती. ऐक तुझं प्रति सांगेन. केवळ वेदाचा अर्थ न करता वेदाकडे गेले तर त्यांना दुःख होतं बरं का. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आहे, आता अभिप्राय असा आहे बरं का, लक्षात ठेवा. तुकोबाराय वेदाचा अर्थ म्हणजे वेदातले जे संस्कृत मंत्र आहेत ते आम्हाला कळतात, एवढ्या अर्थ नुसतं म्हणत नाहीत. वेदाचा अभिप्राय आम्हाला कळतो, हे तुकोबारायने सांगायचंय. तात्पर्य बघासा, प्रवृत्ती तितुकी अनर्थ हेतू. जेवढी प्रवृत्ती तेवढी अनर्थ, याची अर्थीचा वृत्तांतू. प्रवृत्ती म्हणजे अनर्थकारक आहे, हेच आता तुम्हाला इथून पुढे भगवान परमात्मा 4 श्लोकामध्ये सांगणार आहेत. विशेषो गुणाध्यासात पुंस संगस्ततो भवेत, संगात